राज ठाकरे और उद्धव ठाकरे की ऐतिहासिक युति की घोषणा के बाद शहर में खुशी और उत्साह की लहर दौड़ गई है। रेशिमबाग में शिवसेना और मनसे के कार्यकर्ता एकत्र हुए और पटाखे फोड़ते हुए एक दूसरे को मिठाइयां खिलाकर उत्साहपूर्ण जल्लोष मनाया। कार्यकर्ताओं के चेहरे पर दिखता जोश और आनंद आकर्षक रहा। इस जल्लोष ने न केवल युति की ऐतिहासिक घोषणा को चिन्हित किया, बल्कि नागपुर के राजनीतिक माहौल में नई ऊर्जा और उत्साह भी भर दिया है। 20 वर्षानंतर जे बाळासाहेबांच्या मनातलं जी इच्छा होती ती आज दोन बंधू एकत्र आल्याने आणि युतीची घोषणा केल्यानंतर हा जल्लोष जो होऊन राहिला आहे हा युतीची घोषणाचे आहे। कारण मराठी माणूस आणि हिंदू माणूस या लोकांना सांभाळणारा एकच पक्ष असू शकते तो ठाकरे ब्रँड। आणि ठाकरे ब्रँड जर आज शिल्लक राहील तर महाराष्ट्रात कुठलाही ब्रँड तयार होणार नाही। या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती मागील 50 वर्षापासून जर बघितली तर या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या दृष्टीतून, जनसामान्याच्या दृष्टीतून आणि मराठी माणसाच्या दृष्टीतून ठाकरे परिवाराचं या लोकांप्रती, जनतेप्रती आजपर्यंत लावलेलं समाजकार्य आणि लोकांचं हित म्हणून ठाकरे परिवार ओळखला जातो। आणि अशा माध्यमातून जो या ठाकरे परिवार राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यामध्ये जो दुरावा झाला होता, परंतु आज महाराष्ट्रामध्ये हा ठाकरे परिवार सामान्य संपूर्ण जनतेला माहिती आहे की ठाकरे परिवार लोकांना न्याय देणारा आणि रस्त्यावर उतरणारा हा ठाकरे परिवार आहे। आणि ते आज एकत्र आले म्हणून मनसे सैनिक, शिवसैनिक अशा प्रकारचं त्यांनाच फक्त खुशी नाही तर या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या संपूर्ण सामान्य जनतेला याचा फार मोठा आनंद झाला आहे। आणि म्हणून मनसेचे सैनिक आणि आम्ही शिवसैनिक, महिला आघाडी आणि असे संपूर्ण लोक या ठिकाणी आम्ही या नागपूरमध्ये याचा जल्लोष या ठिकाणी मनवत आहोत। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।